झालाय की आपल्याच माणसांसोबत बोलायला त्याच्याकडे आता वेळ नाही आणि या एकटेपणात त्याने डिप्रेशन नावाच्या रोगाला जणू स्वतःच जन्म दिलाय. स्वतःचं ब्लड प्रेशर हाय करून घेतलंय, एन्झायटी वाढवलीय, स्ट्रेस आलाय. हे सगळेच त्याचे आता जवळचे आणि सख्खे मित्र झाले. होय, बोलण्यापुरतं सोपं वाटलं तरी हे विचारांचं जाळं तितकं सोपं मात्र नक्कीच नाही. ते एखाद्याला इतकं एकटं पाडतं की माणूस चुकीच्या मार्गावर जाण्यासाठी पुढाकार घेतो आणि शेवटी आपल्या शेवटाकडे वळतो. फक्त माणूसच नाही तर आता पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून चालणारी आजची स्त्री देखील या डिप्रेशन नावाच्या विळख्यात पक्की अडकली आहे. कामाचा स्ट्रेस, घराची काळजी, या सगळ्या धावपळीत त्यांना देखील अनेक शारीरिक समस्यांना तोंड द्यावं लागतंय. 5Gच्या काळात आपण इतके फास्ट झालोय की आपल्यातली ही पाखरं नाहीशी होत चाललीत आणि ही सुद्धा. या पक्ष्यांचा जसा किलबिलाट कमी झालाय तसाच ह्या पाखरांचा सुद्धा. कारण मैदानी खेळाची जागा आता तुमच्या हातातल्या या 6.5 इंचाच्या डिस्प्लेनं घेतली. मोबाईलच्या व्यसनात आजची ही पिढी शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या कमकुवत झाली आहे. अहो, शुल्लक छोट्या गोष्टींचा पण ते स्ट्रेस घेऊ लागले आणि यातूनच होणाऱ्या मानसिक खच्चीकरणानं मुलं देखील चुकीच्या मार्गावर आता पावलं टाकतात. तुम्ही म्हणाल विचारांवरच तर आयुष्य आहे. मान्य आहे, पण अतिविचारांवर नाही. आज ही परिस्थिती तुम्हा सर्वांचीच आहे. जो तो डिप्रेशन मध्ये जातो, यात अडकलेला माणूस आपल्याच माणसांमध्ये स्वतःला एकटं पाहतोय. कारण आपल्यातला संवाद कुठेतरी कमी पडतो. व्यस्त असणाऱ्या या माणसाकडे आता स्वतःसाठीच वेळ नाही उरलाय. भेटलाच वेळ तर तो विचारांमध्ये नाहीतर त्या मोबाईल मध्ये डोकवण्यात जातोय. अहो, इतकंच काय, डिप्रेशनचा आजार जणू पर्यावरणाला सुद्धा झालाय. आणि म्हणूनच काय, जूनचा पाऊस यंदा मे मध्ये पडलाय. ह्या आजाराचं निदान मित्रांनो आपल्या हातात आहे आणि ते म्हणजे संवाद. एकमेकांसोबत आपुलकीने साधलेला संवाद. डिप्रेशनच काय, बऱ्याच गोष्टींचा उपाय, पण आम्हाला तेवढा वेळच नाही. असो, पण तो आहे ना ज्याच्याशी साधलेला संवाद, मांडलेल्या भावना कधीच व्यर्थ जात नाही. तो जसा त्रिलोकांवर नजर ठेवून आहे, त्याने जसं पायी राक्षसाला तुडवला आहे, अगदी तसाच तो आपल्या भक्तांना झालेल्या या डिप्रेशन रूपी राक्षसाला तुडवायचं बळ आपल्याला नक्की देईल. आणि म्हणूनच म्हणतात